आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। किती नाकारलं तरी अजित पवार आणि जयंत पाटलांच्या बैठकीत राजकीय चर्चा झाली। जयंत पाटील पक्षामध्ये अस्वस्थ हे सर्वांना माहिती। अधिवेशनात एखादी धक्का देणारी घटनाही समोर येईल, संजय शिरसाट यांचा दावा। दोन्ही पवारांमध्ये उत्तम चाललेलं असतं। यांना भेटण्यासाठी वसंतदादा इन्स्टिट्यूट विद्याप्रतिष्ठान आहे। आम्ही शिंदेंच्या आसपासही जाणार नाही, संजय राऊतांचा टोला। त्यांचं उत्तम चाललेलं असतं। आता शिवसेनेतून सुद्धा आमचे काही लोक जे सोडून गेले, आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही, पण ह्यांचं बरं असतं। यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते, रयत शिक्षण संस्था असते। नागपूर राड्यावरील काँग्रेस औरंगजेबाला चांगला प्रशासक म्हणणं चुकीचं। मुस्लिम समाजानं आपलं नातं औरंगजेबाशी जोडू नये। कबर हटवण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा नाही, रामदास आठवलेंची भूमिका। मोहित कंबोज जलसंपदा विभागाची कामं वाटतात असं समजलं, विधानसभेत शिवसेनेचे आमदार बाबूराव कोहळीकर यांचं वक्तव्य। धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरच्या जीवाला कारागृहामध्ये धोका। दादा खिंडकरच्या पत्नीचे कारागृह अधीक्षकांना पत्र। देशमुख हत्येमधील आरोपी कराड आणि खिंडकर एकाच कारागृहात। वाल्मिक कराड आणि त्यांच्यासोबतचे आरोपी, त्यांचे सहआरोपी, त्यांच्याकडून माझ्या पतीला धोका आहे आतमध्ये, तर त्यांनी असं मला सांगितलेलं आहे। खूप टॉर्चर वगैरे करतायत त्यांना। मंत्री जयकुमार गोरेंकडे खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी। सातारा न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। काल 1 कोटींची खंडणी स्वीकारताना संबंधित महिलेला अटक। माणिकराव कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस। बँकेच्या 347 कोटींच्या कर्ज वाटपात 182 कोटींची अनियमितता। दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, शोभा बच्छाव, राहुल ढिकलेंचाही समावेश।